कुर्ला बस अपघातानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। बसची खरेदी करणाऱ्या कंपनीवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत आहेत। काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी बस खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे। तर कंपनीवर बेस प्रशासनाचा कंट्रोल नसल्याचं आमदार सुनील प्रभू यांनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली, परंतु यावर थांबून फायदा नाही आहे। ही जी कंपनी आहे, ज्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं त्यावरती BSTच्या अधिकाऱ्यांचं कोणतंही कंट्रोल नाही आहे। या कंपनीला काम दिलं आहे, त्याचं स्वतःचं मुंबईमध्ये ऑफिस नाही आहे। एका कंटेनरमध्ये बसतात आणि BSTच्या अधिकाऱ्यांना जर यांच्यावरती जाब विचारत असेल तर हैदराबादला कॉन्टॅक्ट करायला लागतं ना। हैदराबादला देखील कोणी माणूस नाही आहे। अशा राजकीय कोणाचा वरदहस्त आहे त्याच्यामुळे ही कंपनी या BSTमध्ये चालते। बिलकुल मेगा इंजिनिअरिंगबद्दल सातत्याने यांच्यावरती एक सुई असते की ज्याच्यामध्ये भ्रष्टाचाराचा त्यांच्यावरती आरोप करण्यात येतो आणि त्याच मेगा इंजिनिअरिंगच्या माध्यमातून सगळ्यात जास्त पैसा बॉन्ड जो आहे तो भाजपला देण्याचं काम झालं होतं। त्यांनाच ह्या ज्या आहे त्या बसेसचं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं आणि म्हणूनच माझं सांगणं आहे की ही बस मध्ये जो फॉल्ट आहे तो फॉल्ट कसला आहे, हा मोठा भ्रष्टाचार आहे आणि या भ्रष्टाचाराची पूर्णपणे चौकशी व्हायला पाहिजे आणि अशा तऱ्हेने इलेक्शनमध्ये फंडिंग करायचं आणि नंतर कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं आणि लोकांच्या जीवांशी खेळायचं हे बंद झालं पाहिजे। संबंधित कंपनीवर काही ॲक्शन घेतली जाईल? नाही, आता हा जो अहवाल आल्यानंतरच आपल्याला ठरवता येईल की त्या बसचा दोष होता का चालकाचं नियंत्रण सुटलं। तर जर बसचा काही दोष असेल तर आपल्याला निश्चितपणे ठोस कारवाई त्यांच्यावर केली जाईल।